आपण पाहत आहात बागलाण वृत्तांत, खबरबात महाराष्ट्राची। ठेंगोडा येथील स्वयंभू श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात गणेश जयंती निमित्त साध्य संग्रामक गणेश याग संपन्न। माघ महिन्यातील गणेश जयंती बागलाण तालुक्यातील प्रसिद्ध ठेंगोडा येथे स्वयंभू श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात द्विदिनम साध्य संग्रामक गणेश याग करण्यात आला। माघ महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा जन्म झाला आहे, त्यामुळे माघ महिन्यातील चतुर्थीला सर्वत्र गणेशोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जात असतो। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला ठेंगोडा येथील स्वयंभू श्री सिद्धिविनायक मंदिरात माघ गणेश उत्सवाच्या निमित्ताने पूजा मांडणी करून गावातून श्रींची मिरवणूक काढून ग्रामदक्षिणा करण्यात आली। शुक्रवारपासून मंदिरात विविध पूजा यज्ञ सुरुवात होत असून माघ शुक्ल 2 प्रथम सत्र शांती पाठ, गणपती पुण्याह वाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध, आचार्य पूजन, वास्तुपूजन, योगिनी पूजन, क्षेत्रपाल पूजन, द्वितीय सत्र प्रधान पूजन, अरणी मंथन, अग्निस्थापन, वर्धिनी पूजन, प्रधान गणेश मूर्ती, सहस्रवर्तन, नवग्रह पूजन, रुद्रपूजन, नवग्रह होम, प्रधान होम, सायं पूजन, आरती, माघ या प्रकारचा विधी होतो। बागलाण वृत्तांतच्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून श्री किशोर सुरेश जोशी गुरुजी यांनी सांगितलं आहे, या ठिकाणी वारकरी संप्रदायिक संत शिरोमणी सावता महाराज भजनी मंडळ ठेंगोडा आणि लोहनेर तसेच दामाताई वारकरी शिक्षण संस्था बालगोपाळ भजनी मंडळ यांच्या ताल मृदुंगात भव्य दिव्य दिंडी सोहळा मिरवणूक काढण्यात आली आणि यावेळी तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी केली होती। बागलाण वृत्तांतसाठी हरिकृष्ण भास्कर। नमस्कार, मी किशोर सुरेश जोशी। इथे स्वयंभू गणेश मूर्ती आहे, तर ही माघ महिन्यामध्ये याचा जन्म झालेला आहे गणेशाचा। तर या निमित्ताने छोटासा कार्यक्रम केला जातो दरवर्षी। तर 2 दिवसाचा कार्यक्रम असतो गणेश याग। त्याच्यामध्ये पंचांगकर्म, त्याच्यानंतर गणेश मंडल स्थापन, अग्निस्थापन, अरणी मंथन, हवन, सहस्र आवर्तन केलं जातं आणि हा प्रतिवार्षिक कार्यक्रम असल्यामुळे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी गणेश उत्सव आहे त्या दिवशी हवन वगैरे करून ते गणेशाला अभिषेक करून तर त्याचा सर्व राजोपचार पूजा करून त्याचा उत्सव साजरा केला जातो आणि हा सर्व भक्तांच्या साह्याने हा गणेशोत्सव साजरा केला गेलेला